कुण्या राजाची गतुराणी या मालिकेच्या 13 डिसेंबरच्या भागामध्ये गुंजा किचनमध्ये काम करत असते आणि ती विचार करते, काल साहेबामध्ये आणि मृण्मयीताईमध्ये काहीच घडलं नाही, ते सगळं माझ्यामुळेच असेल का? आणि तितक्यात तिथे मृण्मयी येते आणि गुंजा, मी काही मदत करू का असं म्हणते. त्यावर ती गुंजा म्हणते, नको, पण तुमचा चेहरा तर गुलाबावांनी खुलायला हवा होता. नवी नवरीसारख्या तुम्ही आणि तुमच्या हाताला काय लागलं असं म्हणत ती हळद लावते आणि म्हणते, तुमचा चेहरा गुलाबावांनी खुलायला हवा, चला मी तुमच्या चेहऱ्याला छानपैकी डोंगरवाडीची माती आणि गुलाब लावून देते. असं म्हणत इकडे आता गुंजा मृण्मयीला खुर्चीवरती बसवते आणि चेहरा खुलवण्यासाठी माती आणायला जाते. तिला हसवण्याचा प्रयत्न करत असते. इकडे आता मृण्मयी तिचा हात हातात घेते. गुंजा म्हणते, मला बहिणीसारखं मानता ना, मग मनातल्या गोष्टी सांगत जा, डोळ्यामधलं पाणी लपवत जाऊ नका, धूळ म्हणून सांगत जाऊ नका. असं म्हणत गुंजा आता मृण्मयीला जवळ घेते आणि तिला सांगते, मी तुमच्या बहिणीसारखीच आहे की नाही, आपण दोघी मिळून साहेबाच्या उखाळ्या पाखाळ्या करूया, साहेबाने तुम्हाला काही त्रास दिला तर मला सांगा. तोपर्यंत इकडे आता कडू आजी ही एकटक पाहत असते. तिला अजूनही काही आठवतच नसतं. सत्या येतो आणि आता बाबळी सांगत असते, सत्या हे बघ, तू आता जास्त काही हे करू नकोस, तू परत इकडून निघून जा, कारण माझ्या पोरीपायी आणि माझ्या पायी तुला खूप त्रास झालाय. पोलीस तुझ्या मागावरती आहेत. तू तिकडे गेल्यामुळे एक प्रकारे तुझ्यावरती पोलिसांची नजर आली. तू माझ्यासाठी खूप काही करतोस, म्हणजे माझ्यावरती प्रेम पण खूप करतोस, पण मी माझ्याकडून परतीच्या बदल्यामध्ये तुला काही देऊ शकत नाही आहे. म्हणजे गुंजा ती बी दुसऱ्याची, तरीसुद्धा तू बापावानी तिच्यावरती प्रेम करतोस. खरंच सत्या, पण तू आता या सगळ्यामध्ये पडू नकोस, या सगळ्यापासून लांब जा. पोलीस इथे येण्याच्या आधीच तू इथून निघून जा बरं, आमच्यासाठी अजून आपला जीव जोखमीमध्ये घालू नकोस. असं म्हणत बाबळी त्याला समजावून सांगत असते. सत्या सांगत असतो, हे बघ, सत्याचा मागे उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्यासाठी मला कुणी नाही अडवू शकत. तितक्यात गावातला एक माणूस खबर घेऊन येतो आणि सत्यादा, सत्यादा, खूप मोठी घटना घडले, पोलीस तुझ्या मागावरती इकडे आलेत आणि सुपल्याला मारले पण. मग मात्र सत्या चिडतो आणि आता म्हणतो, बंदुकीचा बदला बंदूक आणि गोळीचा बदला गोळी. त्याला आता बाबळी समजवत असते, सत्या या सगळ्यात पडू नकोस, पण सत्या काही ऐकत नाही. तो सांगतो, नाही बाबळी, आता हिसाब चुकता करणारच. तेव्हा बाबळी सांगते, तुझ्या जीवाला धोका आहे. सत्या म्हणतो, जीवाला धोका वगैरे काही नाही, काहीही झालं तरीसुद्धा मला आता ही लढाई लढायलाच पाहिजे. आणि सत्या पोलिसांना तोंड देण्यासाठी, चकमक करण्यासाठी पुढे जातो. तोपर्यंत उमर सांगत असतो, हे बघ, तू न बिरादर आता डोक्यातनं विचार काढून टाक. तुमच्यात काही घडलेलं नसणार आहे हे मला माहिती आहे, पण तू ना एकाच वेळेला दोघींना सुद्धा आता न्याय देऊ शकत नाही आहेस. यावरती कबीर म्हणतो, काय करू मी? गुंजासोबत लग्न झाले, तिला सोडू शकत नाही, तिच्या रक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे. आणि इकडे सर्वेश्वर मामाने आमच्यावरती इतके उपकार केले, त्यामुळे त्याच्या मुलीला मी दुखवू शकत नाही. सर्वेश्वर मामाने ज्या वेळेला मला मृण्मयीबद्दल लग्नाचं विचारलं, कसं मी त्याला नाही म्हणणार होतो, कारण त्याचे आमच्यावरती इतके उपकार आहेत म्हणून तुला सांगू, आणि ह्या उपकाराची परतफेड कशी करणार म्हणून मी ह्या लग्नाला होकार दिला. सर्वेश्वर मामाच्या ओझ्याखाली मी दबलो होतो आणि माझं मृण्मयीवरती प्रेम पण होतं, पण तिला जर न्याय मिळवू देऊ शकत नाही तर काय करू मी? मी आता डोंगरवाडीला जातो, एकदाची गुंजाला डोंगरवाडीला सोडवून येतो आणि त्यानंतर मृण्मयीसोबत सुखाने संसार करतो. इकडे तोपर्यंत ओमरच्या ग्रुपवरती पत्रकारांचा एक मेसेज आलेला असतो सत्यादाबद्दल, म्हणजे सत्यादा आणि पोलिसांमध्ये चकमक झाले, सत्यादाच्या जीवाला धोका आहे. ओमर ही बातमी वाचतो. त्याच वेळेला कबीर म्हणतो, काय झालं, तुला काय कळली बातमी? यावरती आता मात्र इकडे कबीर म्हणतो, बोल ना ओमर. ओमर विचार करतो, नाही, याला काही सांगायलाच नको आहे, म्हणजे जर का याला काही मी सांगितलं तर हा डोंगरवाडीला जाणार. पण ओमरचं बोलणं न ऐकता कबीर त्याचा मोबाईल घेतो आणि बातमी वाचतो की पोलीस आणि सत्या यांच्यामध्ये चकमक झालेली आहे. आता मात्र इकडे कबीर विचार करतो, नाही, काहीही झालं तरी मला डोंगरवाडीला जायलाच पाहिजे. आणि आता कबीर डोंगरवाडीला जाण्यासाठी निघाल्यावरती इकडे आता ओमर चिडतो आणि तो म्हणतो, काय रे, तू आता तरी बोलला होतास की मृण्मयीला न्याय मिळवून देशील, त्या गुंजाला आणून झाडूसारखं इकडे ठेवलेलं आहेस, तू फोन करू नकोस बरं साहेबाला. पण कबीर साहेबाला फोन करत असतो की मला या डोंगरवाडीच्या मिशनवरती पाठवा. ओमर म्हणतो, तू गुंजाला झाडूसारखं ठेवलंयस, मृण्मयीला देत नाहीयेस तू काही न्याय, आता तिकडे जाऊन अजून संकट वाढवून घेणार का? ते काही नाही, तुला मृण्मयीला न्याय द्यायला पाहिजे, फोन करू नको. आणि याच झटापटीमध्ये फोन खाली पडतो. पण आता ओमर म्हणतो, तुला सांगितलं ना मी, तू डोंगरवाडीला जाऊ नकोस. कबीर आपल्या मतावरती ठाम असतो. तो म्हणतो, काहीही झालं तरी मी डोंगरवाडीला जाणारच. आता डोंगरवाडीला कबीरच्या जाण्यामुळे मालिकेमधली सगळी समीकरणं बदलत असतात. ओमर नको नको म्हणत असताना कबीर फोन लावत असतो साहेबांना, फोन खाली पडतो, फोन फुटतो, फोन लावायचा राहतो, तरी सुद्धा कबीरचं जाणं मात्र काही टळत नसतं.
इकडे आता गुंजा डोंगरवाडीची माती घेऊन येते आणि म्हणते ह्या डोंगरवाडीच्या मातीमध्ये लई गुण आहेत, म्हणजे एकाच मातीमधून 10 प्रकारची फुलं येतात. बघितलत ना कशी ही माती आहे ती. ही माती सगळ्यांना आपलंसं करते. यावरती आता मात्र मृण्मयीच्या डोळ्यासमोर रात्रीची घटना येते. कबीरने मागितलेला वेळ आठवतो आणि आता मृण्मयी उदास होते. त्यावरती गुंजा म्हणते काय झालं मृण्मयीताई? मृण्मयी म्हणते तुझी ही माती मनावरती झालेली जखम सुद्धा भरून काढू शकेल का? यावरती गुंजा म्हणते माती काय, माती सगळं काम करते, मनावरची जखम भरून काढते किंवा आपल्या मनावरती हळूवार फुंकर पण घालते. आता दोघी जणी वेगवेगळा विचार करत असतात, पण तेवढ्या तिकडे माया आणि सर्वेश हे दोघं जण हनीमून पॅकेज घेऊन येतात आणि सांगतात की कबीर आणि आता मृण्मयी हनीमूनसाठी जातील आणि स्वित्झर्लंडची हनीमूनची तिकीट घेऊन आल्यावरती कबीर तिकडे येतो आणि म्हणतो नाही मी जाऊ शकत नाही. माया म्हणते व्हॉट, का जाऊ शकत नाहीस तू? यावरती कबीर सांगतो माझं महत्त्वाचं काम आहे, मला एका पत्रकारितेसाठी जायचं आहे. यावरती सर्वेश म्हणतो कुठे? आता मृण्मयी म्हणते कबीर तू कुठे चाललायस? कबीर सांगतो डोंगरवाडीला. डोंगरवाडीचं नाव ऐकताच इकडे आता सर्वेश हादरतो. त्याला बाभळी आठवते. बाभळी आणि सर्वेश यांचा भूतकाळ कसा समोर येणार हे पाहणं रंजक ठरणार.